नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख आपले या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा मित्रांनो, आपण मागच्या जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये काय बघितलं होतं, तर नॅशनल रिसर्च सेंटर जे असतील, NRC असतील, वेगवेगळ्या क्रॉपचे असतील, ते त्यांची हेडक्वार्टर असतील, जे महत्त्वाचे होते ते सांगितले सुद्धा तुम्हाला. NRC असतील तर ते बघितले होते. मागचा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला असेल तर तो सुद्धा बघून घ्या. आणि या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, नॅशनल ब्युरोज बघितणार आहे. नॅशनल ब्युरो एकदम शॉर्ट व्हिडिओ असणार आहे. नॅशनल ब्युरो आपले किती आहे, हा, ठीक आहे. तर ते आपण बघणार आहोत. 6 नॅशनल ब्युरो आहे, त्याच्यामुळं वन स्लाइड लेक्चर आहे किंवा व्हिडिओ आहे. ठीक आहे. बघा, महत्वाचे एकदम नॅशनल ब्युरोज विचारले जातात. तर किती नॅशनल ब्युरो आहे ICAR अंडर? 6 नॅशनल ब्युरो आहे. बघा इथं दिसतंय तुम्हाला 6. बघा कोणकोणते आहे आणि हेडक्वार्टर कुठे. नॅशनल ब्युरो ऑन प्लांट जेनेटिक रिसोर्सेस. नॅशनल ब्युरो ऑन प्लांट जेनेटिक रिसोर्सेस याचा शॉर्ट फॉर्म बऱ्याच वेळा विचारलेला आहे. NBPGR. NBPGR कुठे, तर न्यू दिल्ली. बऱ्याच वेळा हेडक्वार्टर विचारलेलं आहे याचं. ठीक आहे. आता खूप महत्वाचं आहे, जे महत्वाचं आहे ते सांगतो. 6 पैकी पण महत्वाचं काय ते सांगतो, हे विचारलाच जातो. त्यानंतर बघा, नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम, माऊ उत्तर प्रदेश. हा काही विचारलेला नाही आतापर्यंत, पण बघून घ्या. 6चे लक्षात ठेवायचे. नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रिकल्चर इन्सेक्ट रिसोर्सेस, बँगलोर. त्यानंतर बघा, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर. हा महत्वाचा आहे. ठीक आहे, हा महत्वाचा आहे. पहिला सांगितलं एक नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, हा सांगितला महत्वाचा, न्यू दिल्ली. नंतर सांगितला नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर. त्यानंतर बघा, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस, कर्नाल. आणि शेवटचा आहे नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस, लखनौ. हे जे एवढे सांगितले त्यापैकी 2 पेपरमध्ये विचारलेले आहे. ठीक आहे, पण 6च आहेत, तर लक्षात ठेवायला काय हरकत नाही. परत परत वाचू एकदा. 2 महत्वाचे सांगतो. पहिले बघा, पहिला आहे नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, न्यू दिल्ली. आणि दुसरं सांगितलं तुम्हाला नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर. ठीक आहे, हे 2 तर तुमच्या लक्षातच पाहिजे. NBPGR आहे. NBPGR कुठे, न्यू दिल्ली. नंतर नॅशनल ब्युरो ऑफ, त्याचा शॉर्ट फॉर्म काय, NBSSLUP. ठीक आहे, नागपूर. NBSSLUP, लँड यूज प्लॅनिंग, नागपूर. हे 2 तर लक्षातच पाहिजे तुमच्या. तसे 6 आहेत, त्याच्यामुळे त्याचे शॉर्ट फॉर्म जे असतील ते किंवा त्याचे हेडक्वार्टर ते विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर बघा, असेच जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला वारंवार किंवा दररोज अपलोड होत असतात, त्याच्यामुळे चॅनलला अपडेट राहा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा. आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा या मुवमेंटबद्दल किंवा लेक्चर सिरीजबद्दल, व्हिडिओ सिरीजबद्दल काय करा, इन्फॉर्मेशन द्या. ठीक आहे. आणि मागचे जर कोणी व्हिडिओ मिस केले असतील तर ती प्लेलिस्ट जी आहे आपल्या एंड स्क्रीनमध्ये अवेलेबल असते. ठीक आहे, एंड स्क्रीन असेल, आय बटन असेल आणि डिस्क्रिप्शन, किंवा आपल्या चॅनलवर सुद्धा अवेलेबल आहे. तर त्याच्यामुळं ते सगळे लेक्चर तुम्ही काय करा, स्टडी करा, त्याच्या नोट्स घ्या आणि ते वाचत जा. 100% तुम्हाला याचा एक्झाममध्ये फायदा दिसेल. ठीक आहे, थँक्यू.